आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करते. आज आपल्याकडे पाहुणे आहेत लेखक विवेक गोविलकर. निरनिराळ्या पुस्तकांवर त्यांची परीक्षणं प्रकाशित होत असतात. मटा, लोकसत्ता, सामना, साधना, ललित, साहित्य सूची, माय मौशी, लोकमुद्रा इत्यादी दैनिकात, साप्ताहिकात, मासिकात हा लेखकही आहेत. दीपावली, मुक्त शब्द, अंतर्नाद, वसा, अक्षर, प्रतिबिंब, तरुण भारत यात त्यांच्या कथा देखील प्रकाशित झाल्यात. ते मराठीत लिहितात तसंच इंग्रजीतही लिहितात. द टेकओव्हर ही त्यांची इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे बरं का. आणि युनायटेड आयर्न अँड स्टील ही मराठी कादंबरी प्रकाशित झाली आहे. अतिशय छान कादंबरी आहे. त्याला कोमसापचा रवा दिघे पुरस्कार मिळालेला आहे. पाऊल वाजे हा एक कथासंग्रह प्रकाशित झालाय. हा ग्रंथ सागरू एवढा. आता इंग्रजी पुस्तकांचं जे परीक्षण लिहितात ते म्हणजे मराठी वाचकांना इंग्रजी पुस्तकांची ओळख करून देतात. या सर्व लेखक त्यांनी एकत्रितपणे एक पुस्तकच केलं आणि हे पुस्तकही अतिशय सुंदर ठरलं. तर 2020 साली कोमसापचा प्रभाकर पाध्ये पुरस्कार त्याला मिळालेला आहे. आता या लेखकाची मुलाखत कशी घ्यायची, म्हणजे कथा लेखक म्हणून घ्यायची की पुस्तक परीक्षण म्हणून घ्यायची, हे आपल्याला ठरवावं लागेल. मला वाटतं सर्वच प्रश्न त्यांना विचारावेत. नमस्कार विवेक गोविलकर, स्वागत आहे तुमचे रेडिओ विश्वास मध्ये. नमस्कार आणि रेडिओ विश्वासच्या सर्व श्रोत्यांना माझाही नमस्कार. तुम्ही सातत्याने पुस्तक परीक्षण लिहिता. आम्हाला अचंबा वाटतो की तुम्ही एवढं वाचन करता कसं. पूर्वीपासून गेली 20 वर्ष तुम्ही हे वाचन सुरूच ठेवलंय ना, कसं करता एवढं वाचन? वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन मी अगदी म्हणजे शाळकरी वयापासूनच करत होतो. परंतु पुस्तक वाचून त्याच्यावरती काहीतरी लिहावं ही कल्पना एक 7-8 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात आली. मला एका माझ्या सिनियर लेखक मित्रांनी सुचवली आणि माझ्या असं लक्षात आलं की पुस्तक वाचून, चांगलं पुस्तक वाचून आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद इतर आपल्या मित्रांबरोबर किंवा इतर वाचकांबरोबर जर शेअर करायचा असेल, बरोबर वाटून घ्यायचा असेल तर त्याच्यावरती आपण काहीतरी लिहिणं अतिशय चांगला मार्ग आहे. आणि मग मी पुस्तक परीक्षण लिहायला सुरुवात केली. सुदैव आपली त्यामुळे माझाही उत्साह वाढला आणि मग आता 100-125 पुस्तकांची परीक्षणं माझी आतापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. मग ही पुस्तकं तुम्ही स्वतः बुक डेपो मधून विकत घेतलेली असतात की लायब्ररीतून आणली असतात? कशी मिळवता एवढी पुस्तकं? अगदी सुरुवातीच्या काळात लायब्ररीतनं मी आणत होतो पण जेव्हा मी हे लिखाण सुरू केलं तेव्हापासून मी बहुतेक सगळी पुस्तकं विकत घेतलेली आहेत. अगदी 2-3 पुस्तकं मला संपादकांकडनं पाठवली गेली की तुम्ही ह्या पुस्तकावरती लिहा, पण नाही तर मी माझी पुस्तकं मी स्वतः विकत घेतो. फक्त तुम्ही म्हणलात की पुस्तकाच्या दुकानात जाऊन तर आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे आणि विशेषतः आपल्या लॉकडाऊनच्या काळात तर पुस्तकाची दुकानं पण सुरुवातीला बंद होती. हो ना. तर मी किंडल वरती बहुतेक पुस्तकं वाचतो आणि त्याचा इतका फायदा असा आहे की मनात आल्यानंतर ऑनलाईन सर्च केल्यानंतर अक्षरशः 2 मिनिटात ते पुस्तक तुमच्या हातात आलेलं असतं. तर मी बहुतेक पुस्तकं मी अशा प्रकारे विकत घेतो. काही थोडी पुस्तकं अजूनही पेपरबॅक फॉर्म मध्ये घेतो, पण बहुतेक विकत घेतो. म्हणजे किंडलवर म्हणजे तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर आलेलं असतं? काय आहे म्हणजे मोबाईलवर किंवा लॅपटॉपवरती सुद्धा असू शकतं, पण ज्याला आपण टॅबलेट म्हणू, किंडल ही एक स्पेशल टॅबलेट आहे. बरं. आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलला काय असतं, संपूर्ण स्क्रीन त्याचा प्रकाशमान झालेला असतो आणि त्याच्यावरती तुला अक्षर आपल्याला दिसतात. किंडलची टेक्नॉलॉजी अशी आहे की त्याच्यावरती तुम्हाला असं एक पुस्तकाच्या पानासारखं पान दिसतं आणि त्याच्यावरती शाईनी अक्षर तयार होतात. तर त्यामुळे तुम्हाला पुस्तक वाचल्यासारखं वाटतं आणि जास्त प्रकाश तुमच्या डोळ्यावरती न आल्यामुळे तुमच्या डोळ्याच्या दृष्टीने सुद्धा ते चांगलं असतं. तर ही पुस्तकं तुम्ही एकदा अमेझॉनकडनं विकत घेतली की तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर सुद्धा वाचू शकता किंवा मोबाईलवर सुद्धा वाचू शकता, पण मी त्या किंडल डिव्हाइसवरती, त्या किंडलच्या त्या टॅबलेटवरती वाचतो. बरोबर, त्याच्यावर तुम्ही जास्तीत वाचता. बरं, इंग्रजी पुस्तकं आता तुम्ही लिखाणासाठी निवडलीत, पण अमुक एका पुस्तकाचं परीक्षण लिहायचंय, म्हणजे असं तुम्ही हे पुस्तक कसं निवडता की याच्यावर मला लिहायचंय? त्या लेखनाची सुरुवात जेव्हा मी केली तेव्हा J.K. रोलिंग मी प्रौढांसाठी कॅज्युअल वेकन्सी नावाची एक कादंबरी लिहिली होती. आणि J.K. रोलिंग ही माझ्या आवडीची लेखिका. मी हॅरी पॉटरची सगळी पुस्तकं मी माझ्या मुलाच्या आग्रहामुळे वाचली होती. तर माझ्या या परीक्षण लेखनाला सुरुवात मी त्या पुस्तकाने केली आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण
आपण आणखीन वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं बघितली पाहिजेत. तर त्याच्यामध्ये क्वचित प्रसंगी माझे मित्र सुचवतात मला की अरे ह्या पुस्तकावर तू लिही वगैरे. पण मी मुख्यत्वे करून काय करतो, न्यूयॉर्क टाइम्स म्हणा, गार्डियन म्हणा, किंवा कधी कधी आपल्या पेपरांमध्ये हिंदुस्तान टाइम्स असेल, हिंदू असेल किंवा टाइम्स ऑफ इंडिया असेल, त्याच्यामध्ये अशा एखाद्या पुस्तकाविषयी बातमी असते किंवा तो लेखक समजा भारताच्या दौऱ्यावर असेल तर त्या लेखकाविषयी काहीतरी लिहिलेलं असतं. अशा वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या पुस्तकांविषयी माहिती मिळाली की त्या पुस्तकाविषयी कुतूहल निर्माण होतं. मग ते पुस्तक मी विकत घेऊन वाचतो. किंवा हे जे मोठे मोठे पुरस्कार आहेत, साऊथ एशिया पुरस्कार आहे किंवा पुलिट्झर आहे किंवा बुकर आहे, तर त्या पुस्तकांची ज्याला आपण लॉंग लिस्ट, मोठी यादी, मग शॉर्ट लिस्ट, छोटी यादी, आणि मग शेवटी पुरस्कार प्राप्त कुठलं जे पुस्तक असेल तर याला पुरस्कार मिळतं ते तर महत्वाचं असतं. पण शॉर्टलिस्ट मध्ये असलेली जी पुस्तकं असतात ती सुद्धा महत्वाची असतात. तर मी त्याहीपैकी त्या पुस्तकांचं थोडंसं वर्णन पेपरमध्ये वाचून ठरवतो की आपल्याला हे पुस्तक इंटरेस्टिंग वाटू शकेल की नाही. असे आणि कधी कधी मग न्यूज आयटम्स बातमी येते, विशेषतः अर्थ क्षेत्रामध्ये कोणाला तरी नोबेल पुरस्कार मिळाला, अँगस डिटन असेल किंवा इतर कोणी, मग त्या लेखकाचं काहीतरी वाचावं. असे वेगवेगळे हे आहेत, सोर्सेस आहेत, त्यातनं मी पुस्तकं कुठली घ्यायची कुठली निवडायची ते ठरवतो आणि वाचतो. छान. पण त्यामुळे काय होतं की इतक्या इंग्रजी पुस्तकांची ओळख करून देता तुम्ही, आणि ही काही आम्ही वाचलेली नसतात. ही जरी पुरस्कार मिळालेली पुस्तकं असतात तरी आमचं मराठी वाचनच असतं, इंग्रजी वाचन नसतं ज्यांचं, त्यांनी काही त्या पुस्तकांकडे पाहिलेलं नसतं. पण अचानक असं समोर येतं जेव्हा पेपरमध्ये परीक्षण, तेव्हा असं जरा वाटतं की अरे आपण वाचायला हवं. हे खूप वेगळे विषय असतात, खूप वेगवेगळ्या विषयावरती इंग्रजी लेखक लिहित असतात. तुम्हाला काय वाटतं, हे अवकाश वेगवेगळं असतं का इंग्रजी लेखकांचं आणि मराठी लेखकांचं? एक तर काय आहे की आपण इंग्रजी भाषेचा जर विचार केला तर इंग्रजी लेखक तर आहेतच, पण माझ्या मते सध्या जगामध्ये इंग्रजी ही अशी भाषा आहे की इतर सर्व भाषांमधनं भाषांतर होऊन इंग्रजीमध्ये जेवढी पुस्तकं येतात तेवढी माझ्या मते इतर भाषांमध्ये येत नसावीत. म्हणजे माझं इतर भाषांचं वाचन नाहीये, फ्रेंच किंवा रशियन, पण जेवढी पुस्तकं भाषांतरित होऊन इंग्रजीमध्ये येतात तेवढी पुस्तकं इतर भाषांमध्ये जाण्याची शक्यता फार कमी आहे. तर रशियापासून, जपानपासून, ऑस्ट्रेलिया, केनिया, नायजेरिया, दक्षिण अमेरिकेतले देश, अर्जेंटिना वगैरे अशा विविध देशांमधल्या लेखकांची पुस्तकं ही इंग्रजीत भाषांतरित झाल्यामुळे आपल्याला वाचायला मिळतात. आणि अर्थातच म्हणजे तुम्ही विचार करा, भौगोलिक दृष्ट्या लेखकांची पुस्तकं मराठीत भाषांतरित होऊन येत नाही. काही येतात पण बरीचशी येत नाही. इथे तुम्हाला जपानपासून ते अर्जेंटिनापर्यंत आणि ऑस्ट्रेलियापासून ते कॅनडापर्यंत इतक्या सर्व देशांमधल्या लोकांची पुस्तकं वाचायची संधी मिळते. म्हणजे त्या दृष्टीने विषयाचा आवाका, त्या लेखकांचे विविध अनुभव, त्यांच्या विविध प्रणाली असतात, त्यांच्या पॉलिटिकल सिस्टम्स वेगळ्या असतात. त्यामुळे तुम्ही पोलंड मधल्या किंवा झेक रिपब्लिक मधल्या किंवा कुठल्याही अशा प्रकारच्या देशांमधल्या लेखकाचं वाचलं तर त्यातला जो वेगळेपणा आहे, म्हणजे एकीकडे जो वेगळेपणा असतो, बरोबर आहे, पण एकीकडे जगातली सर्व माणसं, सर्वांमध्ये एक काहीतरी सामायिक कॉमन काहीतरी असतं याचीही आपल्याला जाणीव होते. हो बरोबर आहे. हा जो दुहेरी अनुभव आहे की एकीकडे विविधता पण आहे आणि एकीकडे एक युनिव्हर्सल काहीतरी आपल्याला वैश्विक काहीतरी त्याच्यातनं मिळतंय, हा अनुभव त्या वाचनामधून येतो. फार महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. तेव्हाच ते आपल्याला अपील होतं ना की जेव्हा वैश्विक काहीतरी असतं त्याच्यामध्ये. खरं म्हणजे प्रत्येक देशामध्ये माणूस म्हणून माणसाच्या जरी समस्या असल्या तरी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या समस्यांना महत्व दिलं जात असेल. जसं आता आपल्याकडे मराठी लेखक लिहिताना त्यांचे हुंडाबळी वगैरे असे जर विषय असले तसे काय ते दुसऱ्या देशात नसतात, तिकडे आणखीन काही असेल, किंवा एखाद्या देशात पाण्याची स्केअरसिटी असेल तर त्यांना त्या विषयाला महत्व द्यायचं असेल. तर तुम्हाला खूप मोठे मोठे वेगवेगळे अनुभव तुम्हाला मिळत असतील. आणि हे मला आवडलं की विविध देशातून ट्रान्सलेट झालेली, भाषांतरित झालेली पुस्तकं आहेत, त्याचा इसेन्स, त्याचा गंध तुम्ही पोचवू शकता मराठी जनांपर्यंत. त्यांनाही एक विस्तृत सागर असा मिळतो. हा ग्रंथसागर केवढा आहे हे वाचलं पाहिजे तुमचं विविध पुस्तकांवरचं पुस्तक, नाही का? बरं, कथालेखक म्हणून सुद्धा तुमची एक भूमिका आहे. तर तुम्ही कशा प्रकारच्या कथा लिहिता?
कथा अशी आहे की आतापर्यंत जर आपण बघितलं तर गेल्या मराठी कथेच्या इतिहासामध्ये आपल्याला वेगवेगळे टप्पे दिसतात. लोकांनी आपापल्या पद्धतीने कथा लिहिल्या आणि त्या कथांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या, नंतर मग स्वातंत्र्याच्या सुमाराला नवकथांचं पर्व सुरू झालं. त्याच्यानंतर पुढे आणखीन वेगवेगळे त्यात प्रकार आले. मग स्त्रीवादी कथा आल्या. त्यानंतर पुढे आणखीन वेगवेगळे त्यात प्रकार आले. मग स्त्रीवादी कथा आल्या. मग दलित साहित्य आलं. त्यामुळे काय झालं की समाजाचे विविध घटक घ्यायला लागले. त्या विविध घटकांचे अनुभव म्हणजे जसे वैश्विक इतर देशांमधले अनुभव वेगळे, तसे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे अनुभव थोडेफार एकदा आपल्याला जवळचे वाटतील असे दोन्ही प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये माझ्या लक्षात असं आलं आणि विशेषतः मी इंग्लिश पुस्तकं वाचत असल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की ज्याला कॉर्पोरेट म्हणू आपण, हे जे ऑफिसचं जे विश्व आहे त्याच्यावरती मराठीमध्ये लेखन तुलनेने कमी आहे. म्हणजे कसं होतं की आपण नाटक सिनेमे सुद्धा पहा, म्हणजे कुठला तरी त्या सिनेमातला हिरो किंवा नाटकातला हिरो कुठल्या तरी ऑफिसमध्ये मोठा अधिकारी दाखवतात, पण तो अधिकारी म्हणून काय करतो ह्याच्याविषयी त्यात फारसं काही नसतं. त्याचं जे नाटक सिनेमा कथांमधलं जे आपलं त्याचं जे भावविश्व रंगवतात ते पुन्हा एकदा घरामध्ये, नातेसंबंधांमध्ये त्याचं काय प्रेम असेल, त्याचं आई वडिलांबरोबर काय भांडण झालं असेल. पण माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण ऑफिसमध्ये इतके तास दिवसातले घालवतो आणि जागेपणचा इथे मग काही मैत्री जुळते, काही शत्रुत्व निर्माण होतं, तर ह्या सगळ्याचा जो काही एकत्रित परिणाम आहे त्याच्याविषयी मराठीमध्ये लेखन फारसं नाहीये असं माझं त्यावेळी मत होतं. आणि म्हणून मी विचार केला की ह्याविषयी आपण घ्यावं. आणि माझा स्वतःचा अनुभव होता. मी 3 दशकांहून अधिक काळ मी कॉर्पोरेटमध्ये होतो. सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ह्युमन रिसोर्सेस या पदावरून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तर माझ्या असं लक्षात आलं की ऑफिसमधल्या गोष्टींवरती लिहिण्यासारखं खूप काही आहे आणि जे मराठीमध्ये फारसं लिहिलं गेलेलं नाहीये. तर त्यामुळे माझ्या जर तुम्ही कथा पाहिल्या त्याच्या बऱ्याचशा कथांमध्ये, बहुतेक कथांमध्ये त्याला कॉर्पोरेट बॅकग्राऊंड आहे. किंवा आता युनायटेड आयर्लंड स्टील या कादंबरीचा तुम्ही उल्लेख केला. ही कादंबरी सुद्धा युनायटेड आयर्लंड स्टील हे एका फाउंड्रीचं नाव आहे. फाउंड्री म्हणजे जिथे लोखंड वितळवून त्याचे साच्यामध्ये टाकून त्याचं कास्टिंग बनवतात, त्याला फाउंड्री म्हणतात. तर युनायटेड आयर्लंड स्टील हे एका फाउंड्रीचं नाव आहे. आणि ती एक मध्यम आकाराची फाउंड्री आहे जिथे मी स्वतः माझा अनुभव तिथे मी 1 वर्ष काम केलं तो होता. तर त्या फाउंड्रीमध्ये काम करणारे कर्मचारी, तिथले मधल्या कॅटेगरी मधले तिथले मॅनेजर आणि सिनियर मॅनेजमेंट या सगळ्यांच्या जी कादंबरी आहे त्याला एक कोणी असा नायक किंवा नायिका नाही. तर त्या बाबतीत सांगायचं म्हणजे मी शाळेत असताना शंतनुराव किर्लोस्करांची एक मुलाखत वाचली होती. तर त्याच्यात ते म्हणाले होते की मराठी लेखक माझ्याकडे येऊन मला असं म्हणत नाहीत की बाबा तुमच्या कारखान्यातलं आयुष्य आम्हाला बघायचंय, कारण शेवटी तोही एक महत्वाचा भाग आहे. अगदी कारखान्यातले कामगार म्हणजे नुसतं आपल्याकडे मालकाने पगारवाढ दिली नाही म्हणून संप केला वगैरे असे काही उल्लेख तुम्हाला सिनेमामध्ये सापडतील. पण त्यांचं रोजचं आयुष्य ते यंत्राभोवती गुंतलं गेलेलं आहे. त्याच्याविषयी जास्त खोलात जाऊन असं कमी, म्हणजे अजिबात नाही असं मी म्हणणार नाही, पण त्याच्याविषयी लोकांचं लक्ष फारसं त्याच्यामध्ये लेखकांचं गेलेलं नव्हतं. तर ही युनायटेड आयर्लंडची कादंबरी म्हणजे फाउंड्री मधलं त्या लोकांचं आयुष्य. आणि त्याच्यानंतर मी स्वतः सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधले तरुण तरुणी आणि असं वाटतं ना लोकांना की चांगला लक्ष पगार मिळाला, सगळं छान झालं, असं नाहीये. तुम्ही सॉफ्टवेअरची जर परिस्थिती पाहिली तर तिथे ज्याला कामावरचा ताण, स्ट्रेस, आजच्या काळातला जो प्रॉब्लेम आहे की ज्या स्ट्रेसमुळे डायबिटीस होतो, इतर प्रॉब्लेम्स होतात, तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधल्या तरुणींना त्याच्यामध्ये आत्महत्या करणाऱ्या लोकांचं प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी काळजी व्यक्त करतो आणि करायलाच पाहिजे, पण सॉफ्टवेअर क्षेत्रामधल्या सुद्धा आत्महत्यांविषयी काळजी करायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. अरे बापरे. म्हणजे मला तेच वाटतंय की तुम्ही जे ह्याच्यामध्ये म्हणताय इंडस्ट्रीतलं तुम्ही लिहिलं तर हे लेखन हे खूप महत्वाचं का आहे की मुलं जेव्हा नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जातात तेव्हा तिथे नोकरीत ऍक्च्युअली काय असणार आहे हे त्यांना माहितीच नसतं.
ते फक्त शिक्षण घेतात आणि मग नोकरीच्या इंटरव्ह्यूला जातात. पण आतलं जग जर असं उलगं झालं तर त्यांना हेही कळेल की आपल्या नोकरीत विविध इंडस्ट्रीजमध्ये काय काय चाललेलं असतं, आपण कसं काय करायला पाहिजे, कसं तगायचं आहे, आपल्या त्यासाठी काय ज्ञान पाहिजे, इतरांशी दुसरं आणि काय होतं, मुंबई बँगलोर ही अशी मोठी मोठी सेंटर्स आहेत जिथे IT बिझनेस बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आहे. संबंध कॉलेज संपल्या आपलं घर सोडून मुंबईला किंवा बँगलोरला किंवा जिथे कुठे असेल तिथे जाऊन नोकरी करायला सुरुवात करतात. पेईंग गेस्ट म्हणून राहतात. त्यांना काही सपोर्ट स्ट्रक्चर नसतं. आई वडिलांपासून फक्त बरीचशी मुलं पहिल्यांदाच लांब गेलेली असतात. तर त्यामुळे त्यांना बोलण्यासारखं कोण असतं त्यांच्याबरोबर, त्याच वेळेस त्या लोकांच्या त्या मुलांच्या समस्या असतात. आणि मग पुढे गेल्यानंतर तुम्ही यशस्वी झालात म्हणजे काय, तुम्हाला वरची बढती मिळाली, पोस्ट वरची मिळाली, पगार जास्त मिळाला, पण म्हणून तुमच्या समस्या कमी होतात असं नाही की ते वेगळ्या प्रकारच्या समस्या त्याच्यामध्ये येऊ शकतात. तेच ना. तर ह्या सगळ्या समस्या मानवी समस्या आहेत, मानवी भावनांच्या संदर्भातल्या आहेत. आणि त्या दृष्टीने मी असा विचार केला की हे चित्रण या समाजाचं सुद्धा यायला पाहिजे. आणि माझा पुढचा कथासंग्रह पण येतोय, काही आठवड्यातच येतोय. तर त्याच्यात सुद्धा अशा प्रकारच्या कॉर्पोरेट बॅकग्राऊंड असलेल्या कथा तुम्हाला वाचायला मिळतील. आणि मला असंही वाटतं की स्त्रियांवर सुद्धा जे लेखन केलं जाते ना, ते बरंचसं त्यांच्या कुटुंबातील नातेसंबंध वगैरे यावरच लिहिलं जातं. पण आता तुम्ही बघाल तर बहुतेक स्त्रिया घराबाहेर पडून निरनिराळ्या कंपन्यांमध्ये काम करतात की नाही, तर त्यांच्या तिथल्या समस्या आणि घराशी निगडीत असलेल्या तिथे काम केल्यामुळे आणि घरात लेखन व्हायला हवं. आणि मी माझ्या काही कथांमध्ये हा विषय मांडलेला आहे की स्त्रियांनी, म्हणजे याला आपण ग्लास सिलिंग म्हणतो. ग्लास सिलिंग म्हणजे काय की तुम्हाला वरती काच ही ट्रान्सपरंट असल्यामुळे मला वरचं आकाश दिसतंय, पण वरत असल्यामुळे मला वरचं आकाश दिसतंय, पण वरपर्यंत पोहोचताना ती काच आडवी येते. तर बायकांना विशेषतः या ग्लास सिलिंगचा सामना करायला लागतो. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये, कंपनीमध्ये, व्यवसायामध्ये वर जाताना पुरुषांच्या तुलनेत अनेक वेळा स्त्रियांना सामना करायला लागतो. म्हणजे पुरुषांना करायला लागतोच, पण स्त्रियांना अनेक वेळा जास्त करायला लागतो. तर ग्लास सिलिंगचा हा विषय मी एका कथेमध्ये हाताळलेला आहे. किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस, ते पण एक आपण पाहिले आहे. मी टू मुवमेंटच्या वेळी अनेक अशा केसेस पुढे आल्या. तर तोही विषय मी एका कथेमध्ये हाताळलेला आहे. म्हणजे बायकांचे प्रश्न हे फक्त घरामध्ये सासू सुना नंदा भावजया असे नाहीये, ऑफिसमध्ये आहेत आणि ते वेगळ्या प्रकारचे आहेत. आणि त्याच्याकडे त्या दृष्टीने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्याकडे त्या दृष्टीने काहीतरी त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे, हाही भाग त्याच्यामध्ये एक आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. आणि आता बदलत्या काळातल्या समस्या म्हणजे मुलं किंवा मुली यांना लग्न करावंसं वाटत नाहीये किंवा अपत्य निर्माण करावंसं वाटत नाहीये वगैरे. आता समाजच बदलत चाललाय. किंवा भावनांचं पण काय होतंय की तशा इतक्या भावना निर्माण होत नाहीत, त्यांच्या कामाशी निगडीत असतात वगैरे. असा सुद्धा एक बदलता माणूस सुद्धा चित्रित करायला हरकत नाही ना. तोही विषय मी माझ्या एका कथेमध्ये हाताळलेला आहे की म्हणजे मी काम करत असताना माझ्या हाताखालच्या लोकांचा मी तो एक अनुभव घेतला की लग्नाला 6 महिने पण झाले नाहीत आणि त्या लोकांनी, त्या कपलनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं. मी म्हणलं की असं काम आहे, तुम्हाला इतक्या लवकर तुमची खात्री कशी पडली की आपण हे जमवू शकत नाही. आणि त्याने स्वतःच ठरवलेलं लग्न होतं ते. म्हणजे असं काही नाही की कोणी त्यांच्यावरती सक्ती केली होती. पण होतं काय की या प्रायोरिटीज बदलतात. म्हणजे मला माझा संसार महत्वाचा नाही, मला माझी करिअर जास्त महत्वाची आहे. तुम्ही जर आता बघाल तर आता अमेरिकेमध्ये अनेकांची मुली असतात. मुलाचा जॉब असतो न्यूयॉर्कमध्ये, मुलीचा जॉब असतो सॅन फ्रान्सिस्कोमध्ये. मध्ये एवढं अंतर आहे, विमानाने गेलं तरी 5 तासाचं अंतर आहे, 5-6 तासाचं. दोघांनाही आपापलं वेगवेगळ्याच प्रकारच्या समस्या आता समाजापुढे येत आहेत आणि त्याचा सामना आपल्याला करायला लागला. नवीन लेखकांना खरंच आव्हान आहे नवीन विषयांवर लिहायचं. त्यांना नव्या समस्या निर्माण होत आहेत ज्या समाजात, ते नवीन विषय मिळतील असं त्याचं काहीतरी त्यांनी सोल्युशन द्यावं. नुसत्या समस्या मांडू नये, काहीतरी एक पॉझिटिव्ह मार्क दाखवावा म्हणा. उपदेश काही आपण कथेमध्ये करू शकत नसतो, मग ती कथा राहत नाही. परंतु पटकन काहीतरी वीज चमकावी तसा मार्ग दिसला तरी पुष्कळ चांगला आहे.
आपण इतक्या वेळ गप्पा मारतो साहित्यावर, खरंच वेळ कसा निघून गेला कळलंही नाही. पण मी तुम्हाला एक फरमाईश करणार होते की तुम्ही काव्यलेखन जर केलं असेल तर एखादी कविता वाचा. म्हणजे तुम्ही हे बाकी प्रकार हाताळलेच आहेत, साहित्य प्रकार, कथा, कादंबरी वगैरे, पण काव्यलेखन केलंय का? हा, म्हणजे मी फार जरी कविता नसलेल्या तरी काही लिहिल्या आहेत. आणि एक कविता मी सहज गंमत म्हणून स्पर्धेसाठी पाठवली महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आणि मला त्याचा पुरस्कारही मिळाला. तर ती कविता तुम्हाला मी म्हणून दाखवतो. आवडेल ऐकायला. हो. कवितेचं शीर्षक आहे संवाद. माझ्याशी संवाद साधायचा आहे म्हणतात, मग या असे घरात या. आत येण्याआधी अंगावरची तातूंची झूल तेवढी उतरवून ठेवा. फुकट घालवलेल्या संधींच्या चिखलात बरबटलेले जोडेही उमऱ्या बाहेरच ठेवा. माझ्या घरात देवघर नाहीये, पण तुमच्या जोड्यांचा चिखल माझ्या अभ्यासिकेत नकोय. बार मध्ये तर नकोच नको. तुमची एक सरावाची वेळ तर सुरू झालेली नाही ना. सध्याच्या समानतेच्या काळात पुरुषांनाही त्यातून सुटका नाही. अर्थात तुमची सुटका झाली असली तरी तुम्ही ते समानतेचं बेमानून नाटक करतच असाल की. तुम्ही चांगल्या आणि वाईट लोकांच्या वेगवेगळ्या याद्या केल्या असतील तर त्या खिशातच ठेवा. सर्व स्वदेशी आणि विदेशी पोथ्या रद्दीत विकून आलात की नाही. या घरात थोर पुरुषांची नावं घ्यायला मनाई आहे. काय ते तुम्हाला आम्हाला समजत नाहीत. समजले तरी उमजत नाहीत आणि उमजले तरी सोयीचे नसतात होते. बरोबर. मग पोरांच्या गैरसोयीच्या वचनांची ओढाताण, त्यांच्या समर्थनाचा तुमच्या डोक्याला ताप, नकोच ती कटकट आम्हाला. कोणीतरी म्हटलंच आहे, नको संगत थोरांची म्हणावे आपण अशी थोर. तसं तुम्हाला ते चांगलंच जमलंय म्हणा. तेव्हा आमच्यासाठी तुम्हीच थोर आणि तुमच्यासाठी आम्ही. तुमच्या बोलण्याची ख्याती बरीच ऐकली. आता थोडं ऐकायच्या तयारीने या. संवाद साधायचा आहे ना, या. खूप छान व्यक्त झालेला आहात समाजाबद्दल. उपन्यास आहे पण आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं अशा लोकांचं जे अशा प्रकारे संवाद करत असतात. थोडेसे खोटे असतात ते. तर या बरोबरच आपली मुलाखत आपण आजच्या पुरती म्हणजे संपवूया. परत मला असं वाटतं तुम्हाला एकदा बोलवावं आणि भरपूर तुमच्याकडे, कारण खूप काही आहे तुमच्याकडे सांगण्यासारखं आणि आम्हाला माहीत नाही असं. तर सुरुवात त्या किंडल पासूनच झाली बघा, आम्हाला नवीन ज्ञान मिळालं. तर खूप खूप मलाही यायला आवडेल परत. आणि रेडिओ विश्वास ते आणि सर्व श्रोत्यांचे माझ्याकडून आभार. धन्यवाद विवेक गोविलकर सर. ओके. तुमचं जगणं तुमचा आवाज ते पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करते. आज आपल्याकडे पाहुणे आहेत लेखक विवेक गोविलकर. निरनिराळ्या पुस्तकांवर त्यांचे